प्रतिसाद मिळतोय? आज कणकवली शहरातल्या प्रभाग क्रमांक 4 आणि प्रभाग क्रमांक 16 या प्रभागामध्ये प्रत्येक व्यक्तिगत मतदारांच्या गाठीभेटी घेणे अशा प्रकारचं काम सुरू आहे आणि जवळजवळ या शहरातल्या 14,000 मतदारांना भेटण्याचा थेट भेट त्यांची घेण्याचा माझा प्रयत्न आहे। म्हणजे थोडक्यात संदेश पारकर मतदारांच्या दारी अशा प्रकारचा एक अभिनव उपक्रम घेऊन या निवडणुकीच्या निमित्तानं प्रचाराच्या निमित्तानं मी फिरतोय आणि उत्स्फूर्त असा प्रतिसाद हा जनतेचा या ठिकाणी आहे। मोठ्या संख्येनं मतदार बंधू त्या ठिकाणी आशीर्वाद देत आहेत, पाठिंबा देत आहेत आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक जे आनंदाचं एक वातावरण आहे, उत्साहाचं वातावरण आहे। कुठेतरी परिवर्तनाला ते सज्ज झालेले आहे। जी या शहरामध्ये एक भ्रष्ट टोळी या सत्तेचा जो कारभार करते आहे, या कारभाराला जनता कंटाळलेली आहे। त्यांना त्या ठिकाणी सक्षम पर्याय हवा आहे आणि हा पर्याय शहर विकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही सगळ्या राजकीय पक्षांना एकत्र करून जनतेच्या माध्यमातून या सगळ्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये सामोरे जातोय आणि मला विश्वास आहे की ज्या 2 तारीखला ज्यावेळी मतदान होईल त्यावेळी भरभरून मतदान हे या शहरामधनं होईल आणि 3 तारीखला या सत्ताधाऱ्यांचा पराभव त्या ठिकाणी निश्चित आहे आणि विजयाचा गुलाल शहर विकास आघाडी त्या ठिकाणी उधळल्याशिवाय राहणार नाही। तर कणकवली शहर ही माझी कर्मभूमी आहे। ज्या शहरानं मला घडवलं, एक सामान्य कार्यकर्त्याला शहर स्तरावरनं जिल्हा स्तरावरनं राज्य स्तरावर एक नेतृत्व करण्याची संधी दिली, सगळ्याच क्षेत्रावर त्या ठिकाणी काम करण्याची संधी दिली आणि माझी ही कर्मभूमी आहे आणि म्हणून मला सातत्यानं त्यांचं जे ऋण आहे हे ऋण माझ्यावर सातत्यानं आहे आणि त्यांचा जो पाठिंबा असतो किंवा त्यांचा जो विश्वास माझ्यावर आहे त्याचा मला एक सार्थ अभिमान हा सातत्यानं राहिलेला आहे आणि म्हणून त्याच विश्वासावर मी या सगळ्या अराजकाच्या विरोधात ही मी साथ घातलेली आहे आणि जो प्रतिसाद मिळतोय ही सगळ्या सभांना मिळाला, बैठकांना मिळाला, रॅलींना मिळाला आणि त्यामुळे निश्चित आहे की लोक या सगळ्या हम करे सो कायदा आणि ज्या पद्धतीनं सर्वसामान्य माणसाला छोट्या दाखल्यापासून असेल, घराच्या परवानगीपासून असेल, ओसी पासून असेल, बांधकाम परवानगी असतील, बिल्डर्स असतील, जमीन मालक असतील, व्यापारी असतील, सगळे जे या शहरातले प्रमुख घटक आहेत या घटकांना खऱ्या अर्थानं सत्तेच्या माध्यमातून सेवा देण्याची गरज होती। ते न करता त्या जनतेला लुटण्याचं काम आणि सत्तेचा माज हा या सत्ताधाऱ्यांना त्या ठिकाणी आलेला आहे आणि म्हणून ह्या सत्तेचा माज उतरवण्यासाठी ही जनता या ठिकाणी सज्ज झाली आहे आणि म्हणून 3 तारीखला आपल्याला या सत्तेमध्ये परिवर्तन होताना दिसेल आणि पुन्हा एकदा एक आपली कणकवली, स्वच्छ सुंदर कणकवली, एक भयमुक्त कणकवली, एक भ्रष्टाचारमुक्त कणकवली अशा प्रकारचं कणकवली निर्माण करण्याचं सगळ्याच शहरवासियांचं एक स्वप्न आहे आणि ते स्वप्न पूर्णत्वास नक्की जाईल। तर सर्वप्रथम कणकवलीच्या ज्या शहरवासियांना ज्या मूलभूत सुविधा द्यायच्या आहेत म्हणजे रस्ते, वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण हे तर आम्ही करूच, पण त्याचबरोबर एक विकासाचं व्हिजन घेऊन जो शहराचा एक डेव्हलपमेंट प्लॅन आहे, या प्लॅनमध्ये अनेक आरक्षण आहेत आणि ही आरक्षणं शहराच्या जनतेच्या गरजेनुसार जर आपण डेव्हलप केली त्याच्यामध्ये अनेक मागण्या आहेत, तरुणांच्या असतील, तरुणींच्या असतील, ज्येष्ठांच्या असतील, या शहरातल्या नागरिकांच्या असतील, त्या सगळ्या एक मॉडेल म्हणून एक विकासाची ब्लूप्रिंट तयार केली जाईल आणि 5 वर्षामध्ये विकासाची दिशा या ठिकाणी देण्याचा प्रयत्न राहील आणि म्हणून शहर विकास आघाडी स्थापन करत असताना सगळ्याच लोकांचा आम्ही सहभाग त्याच्यामध्ये नेत्यांचा घेण्यामागचा उद्देश तोच आहे की सत्तेच्या माध्यमातून शहराच्या विकासाला जर त्या ठिकाणी निधी मिळेल तर जी काही कणकवलीकरांची स्वप्न आहेत विकासाची ती स्वप्न त्या ठिकाणी पुरी होऊ शकतील आणि म्हणून तशा प्रकारचा शब्द हा प्रत्येक पक्षाकडनं आम्ही त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि म्हणून या सगळ्या शहर विकास आघाडीमध्ये शिवसेना असेल, शिंदे सेना असेल, मनसे असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, काँग्रेस पार्टी असेल, RPI असेल, रिपब्लिकन पक्ष असेल, भारीप असेल, वंचित बहुजन आघाडी असेल, अनेक सगळ्या लोकांचा सहभाग हा या शहर विकास आघाडीमध्ये आहे आणि मी सातत्यानं सांगितलेलं की छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन आम्ही काम करणार आहोत की त्यांनी 18 पगड जातीच्या जमातीच्या लोकांना एकत्र घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि तशा प्रकारचं एक राज्य निर्माण केलं आणि म्हणून आम्ही जातीवादीचं राजकारण करणार नाही, आम्ही सगळ्या समाजाला त्या ठिकाणी विश्वासात घेऊ, हिंदू असतील, मुस्लिम असतील, दलित असतील, ख्रिश्चन असतील
आणि एक सर्वधर्म समभावाचं एक वातावरण या शहरामध्ये निर्माण करण्याचं काम करू. एक आपुलकीचं म्हणजे सगळ्यांनाच आपली कणकवली वाटली पाहिजे, कारण कणकवली एक सुसंस्कृत शहर आहे. कणकवलीचा एक स्वाभिमानी बाणा आहे आणि याच बाण्यामुळे, या स्वाभिमानी बाण्यामुळे कणकवली शहराचं नाव नुसतं सिंधुदुर्गापुरतं मर्यादित नाही, तर ते एक महाराष्ट्रापर्यंत पोहोचलेलं आहे. आणि म्हणून या निवडणुकीकडे महाराष्ट्रातली जनता एक कणकवली पॅटर्न म्हणून त्या ठिकाणी पाहतोय. आणि म्हणून हा पॅटर्न एक नवा आदर्श या महाराष्ट्रामध्ये असेल आणि तशा प्रकारचं काम माझ्या कणकवलीतल्या शहरातल्या जनतेला अपेक्षित आहे आणि ते काम आम्ही त्या ठिकाणी करू. आम्ही कुठेही कणकवलीचे मालक अशा प्रकारची भूमिका आमच्याही नसणार. आम्ही कणकवलीकरांचे सेवक आहोत, ही भूमिका सातत्यानं राहील. आणि एक जाता जाता एक सांगतो की सत्ताधाऱ्यांना असं वाटतंय की सगळंच काही पैशानं विकत घेता येईल आणि त्यामुळे आम्ही पैशाने मतदारांना विकत घेऊ असं असं त्यांचा एक गोड गैरसमज आहे. हा सुद्धा भ्रम, हा जो काही त्यांचा समज आहे, हा सुद्धा येत्या 3 तारखेला दूर होईल. कारण माझी कणकवलीतली जनता ही स्वाभिमानी आहे, ती कधीही त्या ठिकाणी पैशाला विकली जाणार नाही आणि ती योग्य विचाराबरोबर शहर विकास आघाडी बरोबर ठामपणानं राहील. 26 तारीखला चिन्ह त्या ठिकाणी मिळेल, पण चिन्हाची अडचण त्या ठिकाणी काय येणार नाही. नगराध्यक्ष पदाचा उमेदवार संदेश पारकर हे नाव त्या ठिकाणी आहे आणि प्रत्येक प्रभागामध्ये त्या ठिकाणी उमेदवार दिलेले आहेत. आता प्रभाग क्रमांक 4 मध्ये जाई मुरकर आमच्या उमेदवार आहेत नगरसेविका म्हणून. प्रभाग क्रमांक 16 मध्ये उमेश वाळके हे त्या ठिकाणी नगरसेवक म्हणून त्या ठिकाणी उमेदवार आहेत. आणि म्हणून मतदारांनी 26 तारीख पर्यंत त्यांची जी नावं आहेत ही त्या ठिकाणी लक्षात ठेवावी. 26 तारीखला आम्ही जनतेच्या समोर आमची निशाणी देऊ आणि माझ्याकडे एवढे प्रामाणिक कार्यकर्त्यांची एक संघटन मजबूत आहे, फळी आहे. ते कार्यकर्ते माझ्या विजयासाठी, माझ्या नगरसेवकांच्या विजयासाठी मेहनत घेत आहेत. अवघ्या 1 तासामध्ये ही निशाणी 14,000 मतदारांपर्यंत पोहोचेल एवढी ताकद आणि एवढी कार्यकर्त्यांची फौज ही माझ्यामध्ये त्या ठिकाणी आहे. आणि जनतेचं प्रेम, जनतेचा विश्वास आणि जनतेचा आशीर्वाद हा शहर विकास आघाडीला आहे.